सिंहासनावर विराजमान होतात हे आम्हा दानवाच्या कुलदेवते माता कात्यायनी देवी, मातावरून सम्राट राजा एकवीर याचा तुला साष्टांग प्रणिपात। माते तुझी कृपा आणि माझ्या आई बापाच्या कृपेचा भेद देखावात माझ्या पाठीशी असल्यामुळे या माझ्या संपूर्ण पाताभोरात कुणाला कशाची कमतरता नाही, तर माझे आभार प्रजिजन आनंदाच्या डोलाऱ्या डोलत आहेत आणि त्याने करून स्वर्ग मृत्यूनी पाताळ्या त्रैलोक्यात एक वीरच्या नावाचा डंका गाजतोय त्या माझ्या ख्यातिकीर्तीला तडा देणे म्हणून मी केवळ न्यायाच्या कामी अन्याय केला नाही, तर न्याय म्हणजे न्याय। एखाद्या व्यक्तीने अन्याय केला असेल मग ती कुणी असू दे, आप्त सुखियाचा विचार न करता मी त्याला कठोरात कठोर शासन केलंय। एवढंच कशाला तर या माझ्या जनतेच्या हितासाठी जनतेच्या सुखासाठी अनेक सुखसोयी निर्माण करून हे माझं पातावर मी वैभव संपन्न बनविलं, पण का कोण जाणे हे माझं वैभव माझ्या वैराच्या नेत्री सरू लागलं आणि म्हणून हे साम्राज्याला करावं या दुष्ट ऐकून कैक वेळ कैक चांड आक्रमण करण्यासाठी तत्पर झाले, पण अशावेळी येणाऱ्या प्रसंगाला धैर्यानं तोंड दिलं, कराच्या करारदाड्या दुरी ठोकली, वैराच्या मारात सरासर केल्या आणि प्रजेला मी सुखी ठेवलं। पण एवढा नाही माझ्या मनाला सारे मन स्थिर झालंय, कुठेतरी माझं कर्तव्य पूर्ण राहिलं की काय असाच मला भास होतोय आणि याच गोष्टीचा विचार जर मी केव्हा एकांतवासात करू लागलो तर एक एक भयान दृश्य माझ्या नेत्रासमोर दिसतं। ऐकू येतात माझ्या पुराणाच्या मर्मभेदक अर्थ निघाल्या, वाहताना दिसतात रक्ताचे पाठ आणि चांडा देव निर्दयतेनं माझ्या पुराणाच्या मना मला सरासर चिंताना दिसतात। तक्षणीच माझं मर्मर वाई देत आहे की घे एक विरोध देवताचा सूड घे। मनाचा निश्चय पक्का केला, देवर्षी नारद मुनीच्या सांगण्यावरून मी ब्रह्मदेवाची भक्ती केली, अमरत्वाचं वरदान मिळवलंय। मग याच वरदानाच्या योगे करून चतुरंग सेना घेऊन आक्रमण स्वर्गावर स्वारी करण्यासाठी
शांतीचे आनंदमय नारायणा, स्वयंप्रकाशित प्रकाशिणाऱ्या परमेश्वरा, तुझं नामस्मरण करता करता अरे बापरे, केव्हा या पाताळ भुवनापर्यंत आपलं आगमन झालंय. अर्थात आपण आल्याची जागृती राजकर्ता राजा एकवीर याला व्हावी म्हणून नामस्मरण करीत राज दरबारी प्रवेश करावा. नारायण 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 नारायण. स्वागतम. वा 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 वा. हे सज्जन तारक जगदोद्धारक त्रैलोक्य वंदे पुरुष वातावरण सम्राट राजा एकवीर आपल्याच्याने विनम्र होतोय. आहे शुभ आणि मंगलस आशीर्वाद. आसन ग्रहण करावं. शाबास. आल्या माझं तू स्वागत केलंस याबद्दल मी तुला धन्यताच देतोय. समाधानही वाटलं. आम्हालाही तुमच्या येण्यानं समाधान वाटलं. पण या पातावरणात सहजकी मुद्दाम नाही म्हटलं तर सहज, म्हटलं तर मुद्दाम. पण मला सांग रे, हा आनंदोत्सव कशासाठी? याला कारण तुम्ही आहात. मी एक वेळ तुम्ही म्हणाला होता की देवदेवताची वैरत्व करून तर देवतांच्या दैवत्वावर मात करायची असते. हो, एखाद्या देवतेची भक्ती कर. म्हणजे भक्ती मार्ग आचरणात आणलास की काय तू? तुमच्या पिताश्रींची माझ्या ब्रह्मदेवाची भक्ती केली आणि अमरत्वाचं वरदान त्यांनी मला प्राप्त करून दिलं. असं कोणतं वरदान ऐकूया तरी? एकच की या विश्वात देवदानव मानव यक्षगण गंधर्व तुम्ही सगळं मला कुणापासूनही मृत्यू नाही, पण भूतोन भविष्यात आहे. एखादी जर का अष्टभुजाधारी स्त्री निर्माण झाली आणि जगाची सवार करती देवता म्हणजे देवादिदेव महादेव, या महादेवांच्या हाती असणारा त्रिशूळ जर त्या स्त्रीच्या हाती गेला आणि त्या त्रिशूळानं एकवीरच्या देहाचा भेद झाला असेल तर तुम्हाला मृत्यू आहे. त्यापेक्षा मी अमर आणि अजिंक्य आहे. म्हणजे असं काही होणार नाही आणि तुला काही मृत्यू येणार नाही. आणि म्हणून मी ठरविलं. असं काय ठरविलं? बंधुत्वाच्या नात्याचे धागेदोरे तडू त्या देवताने माझ्या पुराणाचा घात केलाय. निघाय त्या देवताच्या दैवतावर मला मात करायचे. अरे तुझ्या पूर्वजांनी सुद्धा हेच केलं म्हणजे आणि म्हणून तुझं तसं होऊ नये याच्याकरता मी सांगतो ते ऐक. हृदय अरे या सर्वस्वाच्या मुळाची कारणीभूत देवता नसून त्यांचं मूळ कुठं आहे तर मृत्यूलोकाच्या ठिकाणी असणारे भक्त. म्हणजे वेळोवेळी दानो अपयशी होत याला कारण देव किंवा देवतांचं दैवित्व नव्हे. मग मृत्यूलोकीचे कोण कारणीभूत? मृत्यूलोकी वास्तव्य करणारे ब्राह्मण. हे ब्राह्मण यज्ञाने हवन करतात, अविर्भाग देवतांना मिळतोय आणि त्यांची दैवी शक्ती वाढते. मग ती कमी व्हायला हवी. हे जर सत्य असेल तर देवतांच्या दैवत्वावर मात करून दानवाचा साम्राज्य त्रैलोक्यात प्रस्थापित करण्यासाठी सुरुवात करेल ती ब्राह्मणापासून. म्हणून निघालाय मृत्यूलोकाच्या ठिकाणी जाईल, ब्राह्मणाचा सेवक करेल. निष्कृती ब्राह्मण झाल्यावर देवतांच्या दैवत्वावर मात करण्यासाठी येतोय. नारायण नारायण. इथं येता क्षणी याच्या अंतर्यामी जर का पाहिलं असेल तर मी पण मला दिसला आणि म्हणून ह्याचा शेवट कुठतरी व्हायला यावा याच्यासाठी याला मी हा मार्ग दाखवलाय. कारण जिथं पुण्य संचय तिथं पापाचरण व्हायला हवं आणि पापाचं उच्चतम शिखर गाठल्याशिवाय त्याला मरण येणार नाही. मार्ग दाखवला खरा पण दृश्य दृश्य रूपानं हा काय करतोय हे पाहणं क्रमप्राप्त आहे. नारायण हरी भजना विनगाळ घालवू ब्रह्मांड नायका मधुसूदना मनमोहना हे राधा रमणा भगवान या भारतध्वजाचा तुला साष्टांग नमस्कार. भगवान कोण माझं भाग्य थोर म्हणत आतापर्यंत प्रातःकाळी उठावं, सचिव स्नान करावं, गंगा तीरे जाऊन यज्ञ करतो आणि त्यावेळी लाखो मंत्राचा भडीमार मी करतोय. भगवान कशासाठी? तुझी शक्ती वाढावी, तुझी कीर्ती या जगात अमर राहावी
याच्यासाठी मी अहोरात्र झटतोय, अहोरात्र झटतोय. देवा, मला फक्त तू दिसतोय, तूच आणि तूच. पण आज मी विचार करतोय, माझी एकुलती एक कन्या मृणाली स्वतःचं रक्त जरी नसलं तरीही मला सापडलेली आहे. भगवंता, तुझी भक्ती करण्यासाठी जात असतेवेळी ही मला मार्गात सापडली. पण आज तिला मी लहानाची मोठी केली, कडी खांद्यावर खेळविली, प्रत्येक हट्टात तिचे पुरविले. मातेची आठवण सुद्धा आणू दिली नाही. कोण कुणाची कोण आहे हे सुद्धा तिला मी कळविलं नाही. भक्ती माझी बाळ मृणाली आज येण्यासाठी विलंब का झाला? येईल तोपर्यंत असंच करावं, इथं बसावं आणि भगवंता तुझी ध्यान धारणा लावावी. हेच ठीक. वासुदेव वासुदेव. बाबा, ध्यान धारणेत मग्न. अहो बाबा, 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 द्यावो, द्यावो आशीर्वाद मला. आशीर्वाद आहे, इच्छा फलप्रधान असा मोठा आशीर्वाद देतोय. बाबा, पूज्य पवित्र चरणांची सेवा केली, तुमचा आशीर्वाद घेतला आणि मनाचं समाधान झालं. बाबा पाहिजे इथं पाहिजे, इथं पाहिजे. पहा काय आता कशी आश्रमाला शोभा आली. शोभा आली? हे रे बाळ, कुठे आहे? काय पाहते? तुला काय वाटलं शोभा म्हणजे तुझी मैत्रीण वाटली की काय? नाही नाही, मला बरं बरं चुकलं बाबा. आश्रमाला आनंद निर्माण झाला. पहा हो हो, प्रत्येकाचे नेत्र कसे तुझ्या जवळ लागले. हा, आणि आश्रमाला खरंच शोभा आली. बाबा, काय ते? धावत पळत इथं आले, तुमची सेवा केली, मनाचं बरं. समाधान झालं. बघा, अगं तुझ्या मनाचं समाधान झालं. पण मला एक सांगा, तुम्ही का रागावला होता? याला कारण तू. मी? अगं याला कारण तू. माझं काही चुकलंय का? चुकलं? अगं चुकलं म्हणून विचारते. वास्तविक हे तुला समजलं पाहिजे. अगं तू येण्यापूर्वी मी विचार केला, ही गेली कुठं? म्हणजे बाबा, मला आणि विचार केला. येण्यासाठी विलंब झाला म्हणून त्याचं असं झालं. कसं झालं? नाही म्हणजे असं झालं. असं झालं, असं झालं रे, असं झालं, तसं झालं, मारू नका. अगं वेळेचं महत्व तुला समजत नाही. बाबा, तुला काय वाटलं तू अजून कुकुल बाळ आहेस बाबा, असं वाटलं की तसं नाही हो. विलंब झाला म्हणजे काय, मैत्रिणींबरोबर बोलता बोलता. मैत्रिणी? हा. मैत्रिणी हो. इथं उभी राहा, इथं उभी राहा, इथं उभी राहा. काय मारू ग? नका. काय ग? तुला काय वाटलं? काही वाटलं वेळोवेळी मला हेच सांगतोय, मैत्रिणी मैत्रिणी मैत्रिणी. बंद कर. मैत्रिणी समवायत कुठेही जायचं नाही. तू आता लहान नाही आहे, आता जाणारच नाही. मोठी झाली आहे. हो. अगं योग्य वया झाली आहे. मी विचार करतोय केव्हा एकदा तुझं लग्न करून. लग्न? हा, हे काय बाबा, पितृऋणातून मुक्त व्हावं असं जोपर्यंत विचार मला करतोय. तुमचं प्रेम मिळतंय तोपर्यंत लग्न वगैरे काही नकोय मला. काही नको.
अगं पण मला विचार आहे. बाबा खरं सांगू काय ते? मला विलंब झाला होता याचं कारण फार वेगळं आहे. असं काय कारण? हा सांग काय कारण? मला की नाही हा माझ्या आईची आठवण येते. अरे माझ्या साऱ्या मैत्रिणी आपल्या आईला आई म्हणून हाक मारतात हो. काय म्हणाले? माझ्या सगळ्या मैत्रिणी आपल्या आईला आई म्हणून हाक मारतात. आता हिला काय म्हणावं? अगं आईला आई म्हणणार नाही तर काय बाबा म्हणणार? तसं नाही हो. मग त्या जेव्हा आपल्या आईला आई म्हणून हाक मारतात तेव्हा मला सुद्धा वाटतं कुणाला आई म्हणावं. हा. मी आई कुणाला म्हणू? आठवण येते आठवण. हो. हे लबाड काय? हे पहा, ही आठवण काढायची नाही. अगं जाऊ दे, पण पहा आपलं कर्तव्य कोणतं? देवभक्ती करावी. हा देवपूजन केलं पाहिजे. हो. पुष्प आणली का? नाही विसरले. हा हेच ते त्यालाच म्हणतात विसर. भाऊ मारू नका. तुमचा आशीर्वाद घेते आणि लगबगीनं अरण्याच्या ठिकाणी जाऊ. लवकर पुष्प आणण्यासाठी तत्पर होते. आणि पुष्प घेऊन ये. बाबा येते. जा. हो. हे लबाड लवकर ये. हा बाबा. वासुदेव, काय म्हणावं हिला? वासुदेव, शेवटी भगवंता करता करिता तूच आहे. मी फक्त निमित्ताला कारण आहे. निघालो देवा तुझी भक्ती करण्यासाठी. वासुदेव हराची वचन कैलासाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत पाहिलं असेल. ओम नमः शिवाय हा ध्वनी संकेत चाललाय. सारे शिवगण शिवनामात रंगून गेले. हे कैलासवासीय सारे शिवगण, तुम्हा सर्वांना माझा आशीर्वाद. इच्छित मनोरथा सफला संतो दीर्घायुष्य मस्तु कल्याण. अरे वा लबाडा, तूही मांडून पाहू लागलास. हे बाळनंदी तुलाही आशीर्वाद. उत्पत्ती स्थिती आणि रजसत्व आणि तम ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन देव मिळून या विश्वाचं कार्य आम्ही सुरळीत चालविलंय. या विश्व कार्यात कधीही खंड पडू नये म्हणून सुरेशाच्या आज्ञेवर 33 कोटी देव राबले जात आहेत. आणि क्षणभर हे विश्व सुरळीत चाललंय. या विश्वासाठी या प्रत्यक्ष कैलासनाथानं आपलं जीवन वाहिले. एवढंच नव्हे तर सुरासुरानु मिळून केलेल्या सागर मंथनात बाहेर पडलेलं हलाल शात्रेचं विष, त्या विषाचा उपद्रव या सकल प्रजेला होऊ नये, सकल जगाला होऊ नये म्हणून या कैलासनाथानं ते हलाल शात्रेचं विष प्राशन केलं. ते विष प्राशन करता संपूर्ण देहाचा दाह झाला. तो दाह शांत करण्यासाठी मस्तकावर गंगा धारण केली. कंठी वासुकी वाहिला. सर्व अंगाला भस्म चर्चिलं. मस्तकावर चंद्रमा धारण केला. तरी स्थिरता लाभेना म्हणून रणमया 2 अक्षराचा उच्चार करताच दाह शांत झाला. त्या आत्मारूपी रामाच्या चित्रात काही वेळ तद्रूप राहावे हेच खरं. राम रामदास श्रमती राम आत्मा शांती राम. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे सर्व भक्ताला माझा शुभ आणि मंगलाशास्त्रीचा आशीर्वाद. अरे वा, आश्चर्य नवल की चमत्कार. हे मरुदगण,
पिशाचगण, शांकिनी डांकिनी यक्ष किन्नर गंधर्व सगळे कसे हात जोडून उभे आहेत आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतायत. करा अशीच शंभू देवाची भक्ती करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. ते भोलानाथ तुम्हाला प्रसन्न होतील आणि सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण करतील असा या पार्वतीचाही तुम्हाला आशीर्वाद आहे. पण हो, ज्या एका थोर उद्देशाने आमचं इथपर्यंत येणे झालंय ती आमची इच्छा, आणि ती इच्छा कोणती असेल तर पतीची सेवा. स्त्रियांचा आराध्य दैवत म्हणजे तिचा पती. मग त्या पतिबाई परमेश्वराची सेवा करावी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आमचं इथपर्यंत येणं झालंय. पण पाहते कैलासाच्या पायथ्यापासून पुढं पुढं शिखरापर्यंत जाते. आज भोलानाथ गेले कुठं? अरे वा, तो पहा नंदी समोर बसलेला आहे. ज्या ती नंदी या कैलास पर्वती आहे त्या भोलानाथ कुठंतरी असतील, पण हे आहेत कुठच्या बाजूला? बापरे, राम राम ही शब्दकारी पडते. ध्वनी जवळ ऐकू येतोय, पण येतोय. अरे वा, इकडं पाहिलंच नाही मी. हा, कोणी दिव्य ध्यान धारणा, कोणी एकाग्रता. भोलानाथ ही तुमची बायको यावेळी तुम्हाला नमस्कार करते. आशीर्वाद द्या. अगं बाई, आशीर्वाद मिळणार कसा? हे तर एकसारखे ध्यानात निमग्न जाईल. त्या ध्यानाचं विसर्जन करावं आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. मग यांच्या ध्यानाचं विसर्जन करण्यासाठी एकच महामार्ग, आणि तो म्हणजे ओम नमः शिवाय मंत्राचा जप. मग वेळ कशाला? हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. नमो भूतेशा तूते महेशा हिमाग्री सुता ईशा आनंदवनवी नाशा. नमो भूतेशा तूते महेशा हिमाग्री सुता ईशा आनंदवनवी नाशा. नमो भूतेशा तूते महेशा हिमाग्री सुता ईशा आनंदवनवी. वाही नमी तव पद कमली, वाही नमी, वाही नमी, वाही नमी तव पद कमली. तन मना धन हित सकली, तन मना धन हित सकली. नमो भूतेशा तूते महेशा हिमाग्री सुता ईशा आनंदवनवी नाशा. नमो भूतेशा तूते महेशा हिमाग्री सुता ईशा आनंद. हरि ओम नमः शिवाय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर झाले. तू म्हणजे मला वाटलं कोण असा माझा परमभक्त आलाय, असं माझ्या चरणी बी लागलाय, म्हणून डोळे उघडण्यापूर्वी आशीर्वाद दिला. हा हा, डोळे उघडून पाहतो तो कुणी भक्त नाही, ही भक्ती नाली आहे. अहो, पण या राम भक्तीची कल्पना आहे, जिला बालपणापासून एकनिष्ठतेने तुमची भक्ती करून तुमची प्राप्ती करून घेतली आहे. आई बापाचा विरोध असताना सुद्धा तुमची भक्ती करून प्राप्ती करून गौरी, घेतली. अर्थात माझ्या भक्तीची कल्पना आहे ना. नेहमीची भक्ती मी का म्हणालो? का? शिव वेगळा आणि शक्ती वेगळी नाही. असं शिव शक्ती व्यक्ती दोन आहेत, पण तत्व एक आहे. खरंच ते. या शिवशक्तीमुळे विश्व प्रेरणा झाली. ती ही शक्ती या शिवापासून अलिप्त राहू शकते. प्रकृतीशिवाय पुरुष नाही आणि पुरुषाशिवाय प्रकृती नाही. ज्याप्रमाणे वृक्षाला सोडून सावली दूर जात नाही, त्याप्रमाणे मी तुम्हाला सोडून कुठे जाऊ शकतो? गौरी, पहा, या कैलासाचं दर्शन करून पहा. साऱ्या शिवगणाला दर्शन झालं होतं शिवाचं. हा हा, पण त्याला आस होती पार्वती परमेश्वराची, अरे वा, उमा महेशाची, असं. गौरी हराच्या हो, दर्शनाची. हर होता, गौरी नव्हती. आता गौरी आली. तू आलीस, हो. आपण सर्वांना मग आशीर्वाद काही हरकत नाही. भोलानाथ, आपल्या सगळ्या भक्तांना आपण उभयताने आशीर्वाद देऊया. हे भक्तगण हो, मरुद्गण पिशाचगण शांकिनी डांकिनी यक्ष किन्नर गणगण सर्व भक्ताला या गौरी हराचा शुभ आणि मंगलशास्त्रीचा आशीर्वाद. तुमच्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण होतील. जे जे मनात आलाल ते ते तुम्हाला लाभेल असा आमचा आशीर्वाद. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत. पण हा काय प्रकार? नारायण
नमस्कार माझा ओम नमः शिवाय या नमस्कार नमस्कार माझा कैलासी चारणा शंभो कैलासी चारणा शंभो कैलासी चारण नारायण इच्छा पूर्ण होईल नारदा, इच्छा पूर्ण होईल. बोला ना शिवानी मंगलशास्त्रीचा आई मनाला खरं खरं समाधान झालं ग. अरे ये कारण अशा तऱ्हेचा योगायोग कुणाच्याही जीवनात येत नाही. पार्वती परमेश्वराचं दर्शन वा 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 वा. बैस बैस. तू आमचा मुलगा पुष्कळ आहे. दिवसाने आलास, आनंद झाला. मलाही समाधान वाटू लागलं. काय रे दादा? काय काय बरोबर आता योगायोग चांगला होता म्हणून शिवा पार्वतीचं मी दर्शन केलं. भाग्यवान म्हणायला हवा. अगदी पण बरोबर. काय रे नारदा, काय ते तुझं कसं काय? माझं बरं आहे. तुमच्या आशीर्वादाचे योग्य करून खरोखरच चांगलं आहे, चांगलं आहे. सुखात चाललंय. हो काही कमी नाही मला. हा? पोट पण हा पोट भरतंय. आई हा काय झालं ग तुला का उठवलं माहितीये का? कशासाठी यांना बायकोला चिकटून बसायला मिळायला पाहिजे ना म्हणून. बोला रे खरं आहे. हा, तुझ्या बरोबर मला बसायला मिळावं या अपेक्षेने नाही. मग याला आमच्या दोघांच्या मधून उठविला. अहो पण तो आपला मुलगा आहे. मुलगा हा. हे लेकरू चांगलं आहे. काय केलं होते हा, आग लावायलाही सारखं आणि बोंब मारायलाही काय सारखं. म्हणता काय बोला बोला ना आग जर का लागली असेल तर ती विझवायला कुणीतरी धावून यायला हवं म्हणून बॉम्ब मार. ए, पहिला तर राहावीच का? अरे सदा सुखी तू. हो कुणी जन्माला आला याला आनंद नाही, कुणी मेला याला दुःख नाही. सदा सुखी हा असं होय आहे सुखी तो. तो तुझ्या माझ्या मध्ये बसू नये. हा. कुठून तरी गाठवून आणेल, कलाच इथं सोडेल. हा, असं. याला उठविलं. बरं जाऊ दे जाऊ दे. आता बसू ना बैस. पुन्हा उठवणार नाही. काही म्हण तू आलास ना खरोखर आनंद. पहा तरी सगळे भक्त कसे तुझ्याकडे पाहतायत. पाहिलंच नाही मी. हे नारदा, हा. तुझ्यावर थोडा मी रागवलो रे. हम्म. पण काय काय झालं या कैलासी तू आलास, कैलासाचं वर्णन केलास. हो तुझ्या मुखातून शिवस्तुती निघाली. या सगळ्या गोष्टीनं प्रत्यक्ष कैलासनाथ तुझ्यावर प्रसन्न आहे. माग तुला काय हवं असेल ते माग, तुझ्या इच्छेची पूर्तता करी. बोला ना तुम्ही म्हणत असाल तर मागतो कारण मला ते हवंय. हवंय हो नारदा काहीतरी चांगलं असं मागून घे. हो आज बोलायला प्रसन्न झाले. हा. तुम्ही देत असाल तर मी मागतो. ही शिववाणी आहे, सूर्यप्रकाश आहे, एवढी सत्य आहे. ती अभंग आहे. ती अभंगवाणी, अभंगच आहे. भंग पावणार नाही. मग ज्या इच्छेनं इथं आलो हो, इच्छा. इच्छा नारदा म्हणजे तू त्या उदात्त हेतून मोठ्या इच्छेने इथं आला. हा चिंता करू नकोस. काय गौरी इथं आहे, तुझी इच्छा आहे. आता तू म्हणले माझा मानस पुत्र आहे, जर तुझी इच्छा हो. पूर्ण करणं माझं काम आहे. म्हणजे गौरी हा. नारदा चला या क्षणाला या इथं तुझ्या इच्छेसाठी चला होऊ द्या सुरुवात. लागले बोला ना. ना काय अहो हे काय याच्यासाठी मी आलो नाही. तुझी इच्छा त्रांडव नृत्य पाहायची आहे ना. मुळीच नाही. बोला ना बरेच दिवस झाले हो. पाहिलं नाही. त्रांडव नृत्य नाही. नाही तांडव नृत्य पाहायचं नाही. त्या इच्छेने मी आलो नाही. खूप दिवस झाले की जेणेकरून सारीपाट तुम्ही दोघांनी खेळताना मी पाहिला नाही. सारीपाटाचं नाव आहे या कैलासकारामध्ये. एक वेळ सारीपाट बंद तो बंद पुरुष या कैलासी खेळला जाणार. अरे तुला माहित नाही का एकदा सारीपाट बंद झालाय तो. कधी कधी तुला माहित नाही. नाही. अरे असाच आला होतास या कैलासी. याला चिडविलास, या गेला चिडून आणि माझं आता घेतलं सोडून पितांबर आणि दिगंबर जाऊन फिरत होते ते काय. सांगायला काहीच वाटत नाही तुला. त्याच्यात लाटण्याच्या कशी त्यावेळी ते झालं म्हणून त्या आता होणार दिवसापासून नाही. नारदा सारीपाट बंद तू आहे. सारीपाट बंद. बंद बंद खेळ या बंद. कैलासी सारीपाट खेळायचा नाही. मोठ्या अपेक्षेने आलो. खेळणार नाही. बोला ना. बोला ना थांबा. तुम्ही जाण्यापेक्षा मीच जातो इथून. कारण मोठ्या इच्छेने आलो होतो. आज माझी इच्छा पूर्ण होणार. पण जात असताना तिने तर माझं भ्रमण आहे. प्रत्येकाला सांगेन भोलानाथ दिलेला शब्द पाहत नाही. नारायण पहिलं केला घोटाळा. सगळीकडे सांगत काय जाणार. झालं. सगळ्या भक्तांना सांगणार आहे. हो खरं तेच सांगणार मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोणती. तुझ्यावर मी प्रसन्न आहो, तुझी
इच्छा पूर्ण करीन असं म्हटलंय. अर्थात हा फक्त तुझ्या इच्छेसाठी 3 डाव खेळी. फक्त 3. फक्त 3 आणि डाव. ते सुद्धा तुझ्या इच्छेसाठी. 3 तर 3 आपल्याला काय. पण या सारीपाटाच्या डावात पण नसेल. हा तुझ्या इच्छेसाठी 3 डाव. मनोरंजनासाठी आहेत. मग चला. सोंगट्या इथं आहेत. घ्या बघा सोंगट्या आई आई इथं सुरुवात होऊ द्या. पुष्कळ दिवस मार्ग प्रतीक्षा करतायत. हो. मग नारदा हा. तुझ्या इच्छेसाठी हा सारीपाटाचा डाव टाळलाय. हो. पण हे पहा बोलायला त्यांचा श्रेष्ठपणाचा अधिकार आहे. म्हणून मान त्यांचा मोठा आहे. प्रथम- अर्थात प्रथम डाव त्यांनी टाका. बरं. तुम्ही सोंगट्या हातात घ्या आणि डाव टाका. नारदा, हा तुझ्या इच्छेसाठी या सारीपटाला सुरुवात झाली आहे. माझ्या इच्छेसाठी. पहिला डाव टाकतोय. या सारीपटाच्या पहिल्या डावात दाद घेतोय 6.5 12. काय 6.5 12. टाकले 12, घेतले 12. अहो, टाका. 6.5 12. अरे बापरे. वा 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 वा. आणि 6 12. नारदा, माझे 12 पडले. हा 6 6 12. बर बर मी आता इथं डाव. पहिला डाव टाकला. तुम्ही 6 आणि 6 12 आई, तू काय घेणार? आता माझे 10 आणि 2 12. 10 आणि 2 12. 10 आणि 2 12. 10 आणि 2 तिथे 12. सत्तुल 12. 10 आणि 2 12. 10 आणि 2 12. 10 आणि 2 12. ए नारदा, बोला ना. इथे तर 13 पडले. हो आई एक डाव गेला म्हणून काय झालं. आणखी 2 डाव आणखी 2 शिल्लक आहेत. शिल्लक आहेत. नारदा, या सारीपटाच्या दुसऱ्या डावात किती घेणार. तुझ्या इच्छेसाठी 7 आणि 5 12. 7 आणि 5 12. हा 7 आणि 5 12. टाका डाव. गौरी 12. हो गंगा 12 गौरी 12 नाही. असं नाही, हा, हा. मला सांगतोय. बरं बरं. 7 आणि 5 12. पहिला बापरे दुसरा डाव. आई दुसराही डाव माझ्या. दुसरा डाव त्यांच्याच सारखा पडला. आई आता तू विचार करून टाक. अगदी पूर्ण विचार दुसरा करा. डाव आहे. हा. बोलायला 2 डाव तुम्ही जिंकला. होय. हा आता माझा दुसरा डाव आहे. तुम्ही घेतला 7 5 12. 7 5 आता 12. मी घेणार 11 आणि 1 12. 11 आणि 1. 11 आणि 1 12. जिथे सत्कुल 12. 11 आणि 1 12. 11 आणि 1 12. नारदा, हाही डाव हिचा गेला. आई हाई डाव तू हरले. जाऊ दे जाऊ दे. हे काय नारदा, हा आता राहत राहिला शेवटचा शेवटचा डाव. एक डाव. आता या शेवटच्या डावात अजूनही काय वेळ गेलेली नाही. घाबरू नको. येऊ रे. किती तुम्ही घ्या. आता मी विचारच नाही मला. जा किती घ्यायचं ते मी ठरवीन. 4 आणि 4 8 आणि 4 12. हा 4 आणि 4 8 आणि 4 12. टाकले 12, घेतले 12. 4 आणि 4 8 आणि 4 12. नारदा, पुन्हाही बसेच 12 पडले. बोला घ्या नाही. थांबा थांबा. हे काय घे टाळी घे टाळी घे टाळी. काय चाललंय काय तुमचं. आनंद व्यक्त करतो. मनोरंजनासाठी डाव चालले असं नाही. अटीचं टीचं खेळ नाही. मनोरंजनच करतो. पण हे मला उपयोग नाही. मला तुम्ही चिडवण्याचा प्रयत्न करू नाही नाही, चिडवत नाही. हा. पाहिलं तू टाळी द्यायची नाही. तुम्ही त्याला द्यायची. बरं बरं एक तू टाक ना. आनंद व्यक्त करायला तुला राग येतोय. आम्ही काय 3 डाव करायचं? तुमच्या सारखे पडले. 1 डाव शिल्लक आहे. तो माझ्यासारखा पडणार आहे. लक्षात ठेवा. हा. जरा असं काय इकडे काय काय तिला जाऊन जरा सांग. काय ते या सारीपाटाच्या डावात म्हणे तुझं काही खरं नाही हा? आणि तुझं काही चिन्ह बरं नाही. ते बघ सारीपाट म्हणे इथंच थांबव. आई भोलानाथ म्हणतायत हा. तुझं काही खरं नाही. कुणाचं तुझा माझं सगळं खरं आहे. याच्या करता शेवटचा तरी डाव तसाच राहू दे. खेळू नको असं म्हणतायत. शक्यच नाही. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. हा? मी डाव टाकणार बोला. म्हणजे टाकणार. काय झालं? तुमच्यामुळे बापाला घालवणार नाही. ए नारदा, हा? जाऊन तिला सांग. काय जगात म्हणे कुणाच्या बापाला भेऊ नकोस. हो. पण निदान तुझ्या तरी बापाला भ्यायला हरकत नाही. नारदा आई. नारदा शेवटचा डाव आहे. हो. डाव माझ्यासारखा पडणार. म्हणून मी टाकते आता. बर मी टाकते 8 आणि 4 12 आमचे. 8 आणि 4 12 तिथे 36 12. 3 डाव तुम्ही जिंकलात. 2 डाव मी हरले. शेवटचा डाव मी जिंकणार. 8 आणि 4 12. ओम नमः शिवाय. 8 आणि 4 12. 8 आणि 4 12. 8 आणि 4. हाई डाव मारली. हेही तेराच हो, पडले. हो. काही खरं नाही. नारदा, हा? अरे या कैलासी कुणाचा रडण्याचा आवाज येतोय. रडतोय. कोण रडताय जरा आज पाहून ये. सगळे नाव त्यांच्यासारखे पडले. माझ्यासारखं एकही नाव पडलं नाही. असं कसं झालं. अरे बोला ना. काय झालं?
जगाचा नियम बदलला. हसतोयस? हो, कशाला हसतोय? जगातला नियम बदलला. काय झालं? आतापर्यंत लहान मुलं रडत होते, मुलं रडणार नाही तर काय, मुलाची आई रडणार. आणि तेच मी पाहिलं. काय पाहिलं? कारण तुमची पत्नी माझी आई, जगाची आई, जगाची आई आज रडते. होय, रडते. मी पाहिलं. होय, रडते. हो, रडते. हसायला हसता कशाला तुम्ही? कशाला हसता? काय झालं? हसतोय तुला. काय अगं आपल्याला जे जमत नाही, काय? आपल्याला जे हाताळता येत नाही, अरे आपल्याला जे पेण्याजोगं नाही, हा. त्या मार्गाला आपण जाऊ नये. काय रे? काय 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 जमत नाही मला. अगं तुझ्या बाबतीत म्हटलं. खेळायला मला जमत नाही. हो. आज तुम्ही जिंकलात, हो. पण ज्यावेळी तुमच्या लंगोटावर पाळी आली होती त्यावेळी मी जिंकले होते ना. हा, त्यावेळेस होय होय त्यावेळेच. म्हणणं बरोबर आहे. हो एक वेळ मी हरलो, पण त्या सारीपणाच्या डावात मी का हरलो माहितीये? कशासाठी? ती होती ती ती म्हणजे कोण? कोणती? अगं ती म्हणजे गंगा. ती गंगा. हा माहित आहे माहित आहे. ती गंगा होती म्हणून हरलो. हम्म. माझी गंगा ती गंगा. आणि माझी गंगा ती गंगा. होय तर. एक आहेस तू जगदंबा. भोलानाथ जगदंबा. होय. ही जगदंबा होती म्हणून देव तुम्ही आतापर्यंत तुमची प्रतिष्ठा वाढली. बरोबर आहे. जर जगदंबा नसती तर कित्येकाने तुमचा या विश्वाचा संहार केला होता. आणि आता म्हणतात ती डोकीवर घेऊन नाचताय ती माझी गंगा, माझी गंगा. बरोबर आहे. काय झालं? काय झालं म्हणजे माझी योग्यता आता नाही. अगं जिलेबी डोकीवर माझ्या घेतल्या याला कारण तसंच आहे. याला कारण? नवऱ्याच्या डोकीवर बायकोला बसायला बायकोची योग्यता लागते. असं? नसेल ही माझी शीतल, शांत, होय, होय. सुंदर स्वभावाची. आहा. म्हणून माझ्या मस्तकावर हम्म. एकतर तू चंचल, चढेल, भांडखोर बायको म्हणून माझ्या चरणाजवळ. म्हणजे माझी योग्यता चरणाजवळ आणि ती तुमच्या डोक्याजवळ. आता माझी योग्यता तुम्ही बोलायला कमी करता. डोकीवर बसायला योग्यता म्हणजे लागते. माझे आता योग्यता नाही. आता काय बोलायला मग ऐका तर काय ते? माझी योग्यता काय आहे हे मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे. आणि म्हणून सांगते तुमच्या चरणाला स्पर्श करून प्रतिज्ञापूर्वक सांगते. काय सांगतेस? एक दिवस असा उभा करीन की उजाडतो. उजाडतात ते वेगळे आणि हा वेगळा. एक दिवस असा उभा करीन कसा? तुम्हाला माझे पाय धरायला लावीन. नावाची पार्वती. तुला कोणाही मारायची इच्छा नाही माझी. काय म्हणे दिवस असा उभा करेल. तुझा तोंड सुद्धा मारायची इच्छा नाही माझी. भोलानाथ काय झालं? गेली हो, जाऊ द्या. तुम्हाला सोडून गेली. असली बायको नसली तरी चालेल. तुमची बायको तुम्हाला सोडून गेली. बरं केलास. काय ते? कैलासी आलास, दिवे लावलास आ? आणि मला मोकळा केलास. मी काय केलं? अरे या कलाला माझी बायको घालून मोकळा झालास. हो हो, नारदा, मी तुम्हाला नुसतं खेळायला सांगितलं होतं. शी बायको नवऱ्याच्या आज्ञेत वागत नाही, नवऱ्याच्या आज्ञेत राहत नाही. हम्म. तिला बायको म्हणून तिचा सपा करण्यापेक्षा असली बायको नसली तरी चालेल. म्हणून माझ्या विश्वातील भक्त मला हाक देता येईल. प्रत्येक भक्ताच्या इच्छा कांक्षा पूर्ण करण्यासाठी निघालो या क्षणाला असाच मृत्यूलोकाच्या ठिकाणी. नारायण नारायण. हे जे काय घडतंय या सर्वस्वाच्या मुळाशी कारणीभूत तू आहेस. हे भगवंता, मी नुसता निमित्त आहे. याच्याकरता तिथं काय घडतं हे पाहायला हवंय. नारायण नारायण. लगबगीनं या अरण्यात आले. पूजनासाठी पुष्प मी नेलीच नाहीत आणि ती पुष्प लवकरात लवकर घेऊन जावी तरच बाबांचा राग शांत होणार आहे. पण इथे येऊन पाहते तो काय सर्व निसर्गच असा आहे. त्याचा वेळ या जीवाला लागतं आणि इथून केव्हा जाऊच नाही असं वाटतं. सर्व वृक्ष पुष्पयुक्त होऊन भ्रमर समुदायाने विराजित झालेत असा मनोभास निर्माण होतो. नव्हे
हा मनोभास नव्हे, ते तर विराजित झालेच आहेत. इथं जर पाहिलं असेल तर सर्वत्र हिरवळ दिसते. मंद मंद वायुलहरी, हा आल्हाददायक वारा. वाटेतून जाऊच नाही, पण तरी सुद्धा इथं जर पाहिलं असेल तर या धरणी मातेनं हिरवागार शालू पांघरलाय आणि तिचं स्वागत करण्यासाठी ऋतुराज जसा जवळ येतोय आणि तो माझ्या मनी सुद्धा येतोय. म्हणूनच ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला. नव सुमनांचा नव कलिकांचा, नव सुमनांचा नव सुमनांचा, नव सुमनांचा नव कलिकांचा बहर घेऊन आला, बहर घेऊन आला, बहर घेऊन आला. ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला. बापरे, बोलता बोलता बराच वेळ निघून गेलाय. आता आपण असंच करावं, सुंदर सुंदर पुष्प घ्यावी आणि लवकर. काही का ब्राह्मणाचा सेवक केला, यज्ञादी करणे मी बंद केलेले आहेत, पण अजूनही काही हट्टी ब्राह्मण लपून यज्ञ करतायत आणि म्हणून अशा ब्राह्मणाचा सेवक करण्यासाठी याचा मार्ग एकांतवासात अनेक तरुण युवती चौकशी केली पाहिजे. घाबरण्याचं कारण नाही. भीती वाटते. या एकांतात एका तरुणीला एक अनोळखा पुरुष दिसल्यावर भीती वाटणं स्वाभाविकच आहे. माझा परिचय करून देतो. पातावणे माझं वसतिस्थान, दानव कुलात माझा जन्म झाला आणि राजा एकवीर अशी या देहाला संज्ञा. म्हणजे राजकर्ते आहोत आपण. प्रणाम. ठीक. मला आपला परिचय? नाव माझं मृणाली. वा, हा. सुंदर, अति सुंदर. काय तुझं नाव आवडलं मला. पण मला जायला हवं. जायला हवं? हो. कुठं? बाबा वाट पाहत असतील. हा, म्हणजे तुझे बाबा आहेत. हा. नाव काय म्हणाले? माझं मृणाली. मृणाली. हो. मी केव्हाही वर्णावरणानं कुणाशी बोलत नाही, कारण जे आपल्याला दिसतं आणि आवडतं त्याचं वर्णन करणं हा माझा स्वभाव आहे. तेव्हा पायाच्या नखापासून डोकीच्या केसापर्यंत तुझ्या संपूर्ण देहाचं मी निरीक्षण केलं आणि माझ्या मनोदेवतेनं मला असा निर्णय दिला. कोणता? की तुझ्यासारखी सुंदर जर भार्या आमच्या जीवनात आम्हाला लाभेल तर माझं जीवन सुखमय होईल आणि म्हणून माझी इच्छा आहे तुझ्या बरोबर लग्न करण्याची. काही सांगता काय राजकर्ते? खरं म्हणजे मी भाग्यवान म्हणायला हरकत नाही, पण तरी सुद्धा माझे बाबा आहेत, त्यांच्या आज्ञेबाहेर वागणं हे मला शोभत नाही. तेव्हा मला जायला हवं. धन्यवाद देईन मी तुला. हा. बापाच्या आज्ञेचं पालन करणं हे मुलीचं ब्रीद आहे. आणि एक लक्षात ठेव, काय? मी माझ्या जीवनात आजचा निर्णय केव्हा उद्यावर टाकला नाही. मी आजचं कर्तव्य आजच आणि ताबडतोब करत असल्या कारणानं तुझा होकार की नकार मला इथं हवाय. तुम्ही जर अशा घाईगर्दीत मला सांगत असाल तर मी तुम्हाला सांगते, नव्हे माझा नकारच समजा तुम्ही. मग ऐक, म्हणाल तुझ्या सौंदर्याकडे पाहिला क्षणभर मी मोहित झालो आणि त्यावेळी मी मनाचा निश्चय केला होता की एक वेळ तरी तुझ्या सौंदर्याचा स्वाद मी चाखेन आणि तो चाखण्यासाठी तुझी जर संमती नसेल मला जबरदस्ती करावी लागेल. जबरदस्ती? राजकर्ते काय बोलता तुम्ही? हे तुम्ही एक राजकर्ते असून सुद्धा माझ्यासारखे एका अबलेवर तुम्ही जबरदस्ती करणार आहात. तुमच्या चारित्र्याला हे शोभत नाही. मी यावेळी चारित्र्याचा विचार न करता माझ्या इच्छेचा विचार करतोय. मी जीवनात केव्हा माझी इच्छा तृप्त ठेवली नाही आणि जोपर्यंत माझी इच्छा परिपूर्ण होत नाही जीवनात पुढे टाकलेला पाऊल केव्हा मी मागे घेतलेला नाही. मी सुद्धा तुम्हाला सांगते, आतापर्यंत तुम्ही राजकर्ते म्हणून मी तुमचा मान राखला, पण जर मान स्वतःला सांभाळता येत नाही तर अशा राजकर्त्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही. चालता होईल तो. काही बोललीस तरी चालत त्याची पर्वा नाही. मला हवा नाही तो तुझ्या सौंदर्याचा स्वाद आणि तो मी चाखणार. तेवढं सोपं नाही ते. मी सुद्धा प्रतिकार करू शकते. मी जरी स्त्री असले तरी सुद्धा तुम्हाला सांगते, गुलाब पुष्प दिसायला सुंदर दिसतं, नाजूक दिसतं, त्याच्या देठाला तुम्ही फांदीला किती तीक्ष्ण काटे असतात. हा
लावाल तर हात वितीर्ण झाल्याशिवाय. मी जीवनात अनेक काटेरी मार्ग आत्मसात केले आणि त्यामुळं यातना म्हणजे काय ते मी भोगिले. मी केवळ यातनाची पर्वा करत नाही, पण तुला संदेह येतोय तर काय ऐकण्यासाठी तत्पर झाले नाही तर या एकांत माणसात चोर सलाम जबरदस्ती बलात्कार मला करावा लागेल. बलात्कार हे शब्द ऐकून माझ्या तळपायची आग जाऊन मस्तकाला फिरते. माझं सौंदर्य तुम्ही मातीमोल करणार आहात. जीवन जगायला मी लायक राहणार नाही हे तर माझ्या बाबाला कळलं तर इथे येतील तुझं काय करतील निश्चित सांगता येत नाही. अगं केवळ तुझा बापच नव्हे, तुझे हप्ता सोक्या तरी तुझ्या इब्रतीवर खाला घाला तुला वाचविण्यासाठी आले असतील. प्रत्येकाच्या प्रेताची पाय खडी केले आणि तुला सक्तीने माझ्या पाठीवर ठेवून काय समजलं? माझ्यावर जबरदस्ती करणार, माझ्यावर सक्ती करणार, अत्याचार करणार. मग मी तुला एकच सांगते, माझ्यावर जबरदस्ती करण्यापूर्वी तुझ्या नरडीचा घोट घेऊन घाबरू नकोस. अगं मी तुझा बाप असते काय घाबरते? घाबरण्याचा आपला परिचय. आपण कोण? एक वीर अशी माझ्या देहाला संज्ञा पतावरी मधवस्ती सण. आपण कोण? हिचा जन्म देता बाप. धन्यवाद. भारद्वाज असं म्हणतात मला. आपल्या मुलीवर आलेला अरिष्ट दूर करणं घराण्याची इब्रत वाचविणे आपलं ब्रीद आहे. पण कदाचित कल्पना नसेल की तुमच्या कन्येवर खडा घालण्यासाठी तत्पर होणारा हा महाकाल याच्या करार देण्यातून आजपर्यंत कोणी वाचलेला नाही. हे कबीर हा भारद्वाज तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय. लाखाचा पोशिंदा आहे, अर्थात लाखासाठी तुला जगलं पाहिजे. याच्यासाठी जा चालता होईल एवढी हिम्मत माझ्या कन्येवर जबरदस्ती करतोय. मी मारणार नाही. तुझा शेवट केला असता पण तू म्हणालास ही म्हणाली माझा बाप जाळून भस्म करू शकतो. तुला तुझ्या ब्रह्मतेजाला आणि ज्याला तू भसतोस ना त्या तुझ्या देवाच्या दैवी तत्वाला एक वीरचा आव्हान आहे. तुझ्या मुलीला घेऊन चाललंय तू आणि तुझा देव जे काही होत असेल शांत व्हा. महंत शांत व्हा. नाही थांबा थांबा म्हणतोय. प्रथम माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एक वीर जरी अपराधी असला तरी मला सांगा तुम्ही घनघोर अशा तऱ्हेची तपश्चर्या केली आहात. अर्थात महंताने केलेली तपश्चर्या ही आशीर्वादासाठी असते का शापासाठी असते? आशीर्वादासाठी. म्हणून म्हणतोय तुम्ही मिळवलेली पुण्य इथं वाया न घालवता याचा न्याय निवाडा करणारा आहे कोणीतरी? न्याय निवाडा करणारी अशी शक्ती आहे ना? अशी व्यक्ती आहे कारण तुमचं रक्षण करणं हे सर्वस्वी क्षत्रियाच्या हातात आहे. आणि म्हणूनच याचा न्याय मागण्याकरता चला तुम्ही राजा शर्यतीपर्यंत चला. राजा शर्यती हे तर मी विसरूनच गेलो होतो. आज माझ्यावर प्रसंग भयंकर निर्माण झालाय. माझी कन्या मृणाली तो एक वीर घेऊन गेलाय.
अर्थात राजा शर्यती जाऊ त्याच्याजवळ न्याय मागेल. चला म्हणतोय या या. अरे वा, कोण ही अवर्णीय शोभा दरबाराच्या पहिल्या पायरीवर पाऊल पडलाय. मन कृतकृतार्थ झालंय. म्हणतात ते काही खोटं नाही. देवाचं दिव्यत्व, धर्माची धार्मिकता आणि माणसाचं माणूसपण या त्रिवेणी संगमातून ज्या माणुसकीचा जन्म झालाय ती माणुसकी सदैव राखणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे. काशीसारख्या पुण्यमय क्षेत्रात माझा जन्म झालाय. राजा या 2 अक्षराला मी पात्र ठरलोय. प्रत्येक जण माझ्या नावाचा जय जयकार करताय. राजा असावा तर राजा शर्यती सारखा अशा तऱ्हेचे मुखोद्गार ऐकतात खरोखरच मनाचं समाधान होतंय. हे शंभू महादेवा, तुझ्या पवित्र चरणी या राजा शर्यतीचा शतशः प्रणाम, शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. देवता स्वातंत्र्यता, देवता स्वातंत्र्यता, मधुरा या पुनी मधुरा मधुमधुरा मधुरा या पुनी. देवता स्वातंत्र्यता, देवता स्वातंत्र्यता, देवता स्वातंत्र्यता. सकल विश्व मोहिनी, सकल विश्व मोहिनी, मोहिनी मोहिनी, सकल विश्व मोहिनी, सकल विश्व मोहिनी, सकल विश्व मोहिनी. वितारी दिव्य नंदा, वितारी दिव्य नंदा, गौरवनी अतिसुरता, गौरवनी अतिसुरता. देवता देवता स्वातंत्र्यता, देवता स्वातंत्र्यता, देवता स्वातंत्र्यता. मधुरा या पुनी मधुमधुरा मधुरा मधुरा या पुनी. देवता स्वातंत्र्यता, देवता स्वातंत्र्यता, देवता स्वातंत्र्यता. वासुदेव, वासुदेव, वासुदेव. अहो राजा शर्यती. गुरुदेव, हा, आपल्या पवित्र चरणी या राजा शर्यतीचा शतशः परमेश्वर तुला सुखी ठेवेल. तुमचा आशीर्वाद म्हणजे आमच्या जीवनाची यशाची गुरुकुल्ली. यावं बसा, आसनस्थ व्हा. राजे, तुम्ही तुमचं कर्तव्य केलं अर्थात बसेन, पण केव्हा? केव्हा? आज माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याजवळ हवंय. हे पहा, तुमची योग्यता मी जाणतोय. मी एक मानव आहे. सहजासहज सर्व तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी नाही. पण असा कोणता गंभीर प्रश्न आहे मग राजे, जेणेकरून समस्या निर्माण झाली? राजे ऐका. मग जर ऐकायचं असेल ऐका. असं आज काय? आमच्यावर प्रसंग निर्माण झालाय. प्रसंग? हा, असा कोणी प्रसंग निर्माण आणि केलाय? प्रसंग निर्माण करणारी कोण व्यक्ती असेल तर ज्याचा दानव कुळात जन्म झाला, पाताळी वस्ती स्थानाचा एक कवीर, एक कवीर, एक हो कवीर? राजे, एक कवीर. त्याचा दानव तुला जन्म झालाय असा एक कवीर? हा. मग सांगा, मन तुमचा असा कोणता अन्याय त्याने केलाय आणि म्हणूनच यावेळी तुम्ही या इथपर्यंत आलात? राजे, फार फार आमच्या राजे आज अन्याय जो केलाय, आज मला रडू येतंय, रडू येतंय. हो, नाही मन, माझी कन्या अमृत आली. तिला फरफटा फरफटा फेकण्याचं केलंय. होय राजे. थांबा मन. ज्या महंताचा किंवा महंताच्या कन्येचा काणी मात्र अपराध नसताना ज्या दानवेश्वराला आपल्या कन्याला यावेळी कारागृहाच्या ठिकाणी नेले असेल, होय राजे. पाता बोलात नेले असेल, मग तिथपर्यंत जाईन. कोणताही प्राणांतिक प्रसंग आला असेल तर तुमच्या कन्येची मुक्तता करीन. तर राजा शर्यती म्हणून सांगा. राजे, यशस्वी हो. मी सुद्धा तुमच्या समोर येतो.
माहूरगडच्या रेणुका देवीच्या चरणी कृणाल म्युझिकची भक्तिमय प्रस्तुती. चला चला हो माहूरला, आई रेणुकेचा उदो बोला. चला चला ग माहूरला, रेणुकाचा उदो बोला. पुढच्या गळावर भक्त नाचती तालात, रेणुकाई हसती या गालात. नाही पाहिजे मला रेणुकाई पाहिजे. आली 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 जत्रा ही आली, आली 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 जत्रा ही आली. पाना पानात रेणू तुझं नाव ग, मला दिसत या माहूर गाव ग. ओरिजिनल व्हीसीडीज फक्त कृणाल म्युझिक वर. कृणाल म्युझिक वर वणीच्या सप्तशृंगीचा महिमा. चला चला हो वणीला, आई सप्तशृंगीचा उदो बोला. चला चला हो वणीला, सप्तशृंगीचा उदो बोला. दोरीहून जाऊ चला, सप्तशृंगीचा उदो बोला. सप्तशृंगी खरी ही देवी गडावरी, ही मजवर कृपा करी सांगते हा महिमा घरोघरी. वणीच्या गळावर हलगी वाजते या ठेक्यात, सप्तशृंगी हसती या गालात. नाही पाहिजे मला वणीची आई पाहिजे. अरे आली 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 जत्रा ही आली, आली 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 जत्रा ही आली. तुझ्या अंघोळीला निघाल्या बाया घेऊन हंडा. तुझ्या अंघोळीला निघाल्या. ओरिजिनल व्हीसीडीज फक्त कृणाल म्युझिक वर. कृणाल म्युझिक घेऊन आली आई जीवदानीच्या भक्तांसाठी आगळी वेगळी भक्तिगीते. चला जाऊ जीवदानीला. दानी माते तुझ्या दर्शनाला आलो, माते धन्य धन्य झालो, माते धन्य धन्य झालो, माते धन्य धन्य झालो. जुदन आईचा मी लाडका, माझ्या आईने लावलाय गळा. अगं जय मला पोरी सांगते मी तुला, चल जाऊ जीवदानीला. अनादी माया प्रगटली ही माता परमेश्वरी, दुर्डी घेऊन उभी राहिली अंबेच्या मंदिरी. जोगवा मागती आई तुझ्या दरबारी. तिकून डोंगरी तिकून डोंगरी, मध्ये काय बांधीला फूल ग, मध्ये काय बांधीला फूल. बैलगाडी सजवली माझे बायाला, जत्रेला जाऊयाला. ओरिजिनल कॅसेट्स आणि व्हीसीडीज फक्त कृणाल म्युझिक वर. आई एकविराच्या भक्तांसाठी कृणाल म्युझिक घेऊन आली आगरी कोल्यांची एकविरा माय. एकविरा आईचे पालखीला, चला रे जाऊ आपण डोंगराला. एकविरा आईचे पालखीला, चला रे जाऊ आपण डोंगराला. डोंगरावरी करले डोंगरावरी, घेऊन चला पालखीनी. आई माझी कोंबड्यावर सजली, आई माझी कोंबड्यावर सजली. आई माझी एकविरा एकविरा, नवसाला माझ्या पावली. आई माझी एकविरा एकविरा, नवसाला माझ्या पावली. आल्या संकटी संकटी, आई माझी सत्वर धावली. ओरिजिनल कॅसेट्स आणि व्हीसीडीज फक्त कृणाल म्युझिक वर. आई काळूबाईच्या भक्तांसाठी कृणाल म्युझिक घेऊन आली नॉन स्टॉप. आई काळूबाईचा डोंगर गरजून गेला. काळूबाईला जाईन म्हटलं, माई झालं जाणं बया. अगं काळूबाईला जाईन म्हटलं, माई झालं जाणं बया. अन्न कसं तरी होतंय बया बया, मला कसं तरी होतंय बया. निघाले काळूला बाई मांढर गावाला, निघाले काळूला बाई मांढर गावाला. काळूबाईच्या दर्शनाला जाऊ माघरला, आई नांदते डोंगराला जाऊ देवीला.
आईच्या दर्शन नॉन स्टॉप धमाल भक्ती गीते आई काळूबाईचा डोंगर गरजून गेला फक्त कृणाल म्युझिक वर. कृणाल म्युझिक घेऊन आली अरुण कसरे प्रस्तुत मोहटा देवी माझी गुणाची. माझी लाडाची देवी हाय ग गुणाची माहुरगडाहून केलं गयन पातर्डीला मोहटा देवी माझी गुणाची कॅसेट्स आणि व्हीसीडी फक्त कृणाल म्युझिक.